छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौक या ठिकाणी राष्ट्रीय बौद्ध महासभा व सामाजिक समता संघ यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। त्यामध्ये बिहार येथील महाबोधी विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात असून ते लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली। त्या अनुषंगाने बौद्ध काळापासून चालत आलेले पाली भाषा हे आपल्या भारताची सांस्कृतिक भाषा आहे। त्यामुळे पाली भाषेला सांस्कृतिक वारसा आणि बौद्धकालीन आधार असल्यामुळे ती भाषा संवर्धनाचं काम सरकारने केलं पाहिजे। प्रत्येक शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये, विद्यापीठात या भाषेची सक्ती झाली पाहिजे। तृतीय भाषा म्हणून तिला मान्यता दिली पाहिजे अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली। की गया येथील महाबोधी बौद्ध विहार हे अनेक वर्षापासून ब्राह्मणाच्या ताब्यात आहे। आमचं असं म्हणणं आहे की 1949चा जो कायदा आहे तो कायदा रद्द करा आणि गया येथील बौद्ध विहार, महाबोधी विहार हे बौद्धाच्या ताब्यात द्या। आमची दुसरी मागणी अशी आहे की या देशातली जे प्रचलित भाषा आहे, तथागत बुद्धाच्या काळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापर्यंत ती पाली भाषा पहिलीपासून प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवली जावी ही आमची कायदा त्वरित खारिज करून आपल्याला जो भारतीय संविधानाने 26 जानेवारी 1950 घटना अंमलात आली आहे त्या घटनेनुसार आपला महाबोधी विहार हे बौद्धाच्या ताब्यात द्यावे आणि जे ब्राह्मणाच्या मनोवादाच्या ताब्यामध्ये जे विहार आहे ते मुक्त करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे। बौद्धाच्या ताब्यात द्या, जनसुरक्षा कायदा रद्द करा, पाली भाषा इतिहास पहिलीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये शिकवणी सुरू करा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, बेरोजगारांना महिना 10,000 सुरू करा, अनुसूचित जाती व जनसमाज महाबोधी विहाराचा 1949चा कायदा रद्द करण्यात यावा अशी ही मागणी त्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली। या आंदोलनातून असं दिसून येत आहे की स्थानिक लोकांनी धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांसाठी जोरदारपणे आवाज उठवण्याचं आवाहन सुद्धा यातून करण्यात आलं आहे, जेणेकरून सामाजिक शांतता आणि धार्मिक समरसता राखली जाऊ शकते। इतिहास आणि वर्तमान यामधील संघर्ष ज्या कायद्यामुळे उद्भवला तो कायदा रद्द करून त्यावर कायदेशीर बदल आणि कायदेशीर तोडगा काढण्यात यावा। त्यामुळे राष्ट्रीय बौद्ध महासभा व सामाजिक समता संघ माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत बिहारचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आलं असून लवकरात लवकर या प्रकरणावर तोडगा काढावा, अन्यथा कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला। या आंदोलनामध्ये राष्ट्रीय बौद्ध महासभेचे सदस्य आणि सामाजिक समता संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।